Access denied. Access granted. नमस्कार मित्रांनो, प्रॉस्परटेक यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षल आपलं स्वागत करतो. मित्रांनो, काल आपण काही ऑब्जेक्ट्स बद्दल माहिती घेतली होती. जावास्क्रिप्टमध्ये जे प्री डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स आहेत त्याच्यापैकी काही 3 ऑब्जेक्ट्स आपण काल बघितले. तसंच आज आपण जावास्क्रिप्टच्या काही प्रिंटिंग मेथड्स बद्दल माहिती घेणार आहोत. म्हणजे जावास्क्रिप्टमध्ये डेटा प्रिंट कसं करतात ते आपल्याला बघायचं आहे. चला तर मग सगळ्यात आधी आपण एक न्यू फाईल ओपन केली. फाईलला नाव दिलं आपण प्रिंटिंग मेथड्स .html. सेव्ह केली, एक्सक्लेमेशन एंटर. एवढा आला. आता जावास्क्रिप्ट मध्ये प्रिंटिंग मेथड कुठला आहे तर त्याच्यामध्ये पहिली मेथड येते आपली राईट मेथड. राईट WRIT राईट मेथड. ही जावास्क्रिप्टची एक प्रिंटिंग मेथड आहे. म्हणजे आपल्याला काही डेटा प्रिंट करायचे असेल जावास्क्रिप्ट मध्ये, राईट मेथड काय काम करते, जर आपल्याला HTML चे काही एक्सप्रेशन असतील, जावास्क्रिप्टचा कोड असेल, ते जर आपल्याला प्रिंट करायचे असेल तर आपण राईट मेथडचा वापर करणार. याचा आपण द राईट मेथड राइट्स HTML expressions or JavaScript code to a document without line break. ज्यावेळेस आपल्याला आपल्या डॉक्युमेंटमध्ये HTML एक्सप्रेशन असेल, जावास्क्रिप्टचा कोड असेल, तो जर आपल्याला प्रिंट करायचा असेल तर आपण document.write मेथडचा वापर करतो. ही झाली पहिली मेथड. दुसरी मेथड असते आपल्याकडे, ती म्हणजे write-ln मेथड. write-ln. आता write-ln मेथडचा वापर कशासाठी होतो? सेम जसं राईट मेथडचा वापर होतो, सेम write-ln मेथडचा वापर होतो HTML एक्सप्रेशन किंवा जावास्क्रिप्ट कोड डॉक्युमेंटला राईट करण्यासाठी. फक्त फरक एवढा आहे की तो विदाउट लाईन ब्रेक असतो, हा विथ लाईन ब्रेक असतो. हा झाली आपली दुसरी मेथड. आणि तिसरी प्रिंटिंग मेथड असते आपले, ती म्हणजे लॉग मेथड. आता लॉग मेथड मध्ये काय असतं तर या ठिकाणी पण आपण प्रिंट करणार, पण कुठे प्रिंट करणार? ऑन ब्राउझर्स कन्सोल विथ लाईन ब्रेक. जर आपल्याला जो HTML एक्सप्रेशन आहे किंवा जावास्क्रिप्टचा कोड आहे तो जर आपल्याला कन्सोल मध्ये प्रिंट करायचा असेल, कन्सोल मध्ये राईट करायचे असेल तर आपण लॉग मेथडचा वापर करणार. रन करून बघू म्हणजे वर्क कसं आहे. एवढा एरिया आपण कमेंट केला. समजा आपल्याला राईट मेथड वापरायची आधी, तुम्ही काय केलं, इथं लिहिलं डॉक्युमेंट स्क्रिप्ट टॅक्सच्या आतमध्ये डॉक्युमेंट डॉट राईट हॅलो असं आपण प्रिंट केलं. प्रोग्रामला रन केला. बघा हॅलो नाव आलं. ओके, पुन्हा एकदा परत कोडला आलो. याच्या खाली आपण दुसरा मेथड घेतली, परत एक राईट मेथड घेतली, आणखी एक राईट घेतली, आणखी एक राईट घेतली. हे राईटला इथं करून दिलं आपण document.write-ln आणि इथं आपण याला डिलीट केलं. एवढं लिहिलं. प्रोग्रामला परत रन करून बघितलं तर आपल्याला इथं कळेल की आपलं आउटपुट कसं दिसतंय. हे बघा हॅलो 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 आले. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस प्रिंट करायचं असेल तर आपण राईट मेथडचा वापर करू शकतो आणि write-ln मेथडचा वापर करू शकतो. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही सांगितलं की write-ln मेथडने विथ लाईन ब्रेक येणार, पण इथं तर लाईन ब्रेक येत नाही. तर write-ln मेथडने लाईन ब्रेक येणार, पण लाईन ब्रेक कुठे येणार? तर खालचा लाईनला येणार ना. आपण इथं लिहिलंय कोड, आपण जर इथं लिहितोय तर याचा वरच्या लाईनला कसं येणार? समजा आपण इथं खाली दिलं, सेव्ह केलं, आता रन केलं. हे बघा आला ब्रेक, गॅप दिसतोय, हा असतो तुमचा लाईन ब्रेक. हा ऍक्च्युअली स्पेस येतोय, पण JS मध्ये write-ln मेथड वापरल्यानंतर असा स्पेस येतो. याला आपण लाईन ब्रेक म्हणतो. बघा आधीचे कसे कनेक्टेड आहेत,
इथं स्पेस दिसतोय का आपल्याला नाही दिसत आहे, पण जर आपल्याला असा स्पेस हवा असेल तर आपण राईट एलियन मेथडचा वापर करणार. मग तुम्ही म्हणणार की राईट एलियन मला आपल्याला डायरेक्ट खालची लाईन लावाय कंटेंट, मला त्याच लाईन मध्ये नकोय. मग आपण काय करू शकतो, त्यासाठी आपण इथे यूज करणार ब्रेकचा. ब्रेक सेव्ह केलं, परत आउटपुटला आलं, हे बघा आला खालच्या लाईनला. जर आपण ब्रेक टॅग यूज करतोय तर आपण लाईन ब्रेक करू शकतो. जसं आपण इथं म्हटलं होतं की आपण HTML चे एक्सप्रेशन्स वगैरे टाकू शकतो, तसं आपण इथं टॅग टाकला. आता इथं आपण काय केलं, तर कॉमा दिला. जर आपल्याला समजा कॉमा नसेल द्यायचं तर आपण इथं प्लस पण यूज करू शकतो कॉन्कॅटेनेशन साठी. प्लस केलं तरी चालेल, कॉमा दिला तरीही चालेल. बघा प्लस दिला तरी पण सेम आउटपुट येणार. म्हणजे जर आपल्याला आपलं आउटपुट प्रिंट करायचं असेल तर आपण डॉक्युमेंट डॉट राईट आणि डॉक्युमेंट डॉट राईट एलन या दोन प्रिंटिंग मेथडचा वापर करू शकतो. तिसरी मेथड असते आपल्याकडे लॉग मेथड. आता लॉग मेथड कशी वर्क करते, तर ती कन्सोल मध्ये वर्क करते. या ठिकाणी आपण लिहिलं कन्सोल डॉट लॉग, याचा काहीतरी मेसेज दिला, हॅलो, सेव्ह केलं, कोड रन केला. हे बघा इथं काय दिसतोय का, नाही. कन्सोल मध्ये बघण्यासाठी आपण काय करतो, राईट क्लिक करायचं, इन्स्पेक्ट, हे प्लस आयकॉनला क्लिक करायचं इथं आणि इथं कन्सोल सिलेक्ट करायचं. हे बघा हे आलं येलो नाव. यासाठी आपण कन्सोलचा वापर करू शकतो. आता तुम्ही म्हणाल की सर कन्सोल मध्ये आपण प्रिंट करायचं आहे, जर ते युजरला दिसणार नाही तर कन्सोलचा वापर काय, तर त्याच्यासाठी आपण काय करणार, कन्सोल मेन कशासाठी यूज होतो, तर आपल्याला काहीतरी एरर्स वगैरे बघायचे असतील, जे आपले जावास्क्रिप्टचे एरर्स असतात ते आपल्याला तिथं दिसत असतात. आता बघा जसं आपण हा डॉक्युमेंट डॉट राईट एलन लिहिलंय, आता मी फक्त हा एन काढला तर आता डॉक्युमेंट डॉट राईट एल जे काही मेथड आहे का आपल्याकडे नाहीये, तर तो एक एरर देणार. कोडला आलो, बघा इथं दोनच दिसत आहे, हॅलो हॅलो, खालचं सगळं गायब झालं. आणि बघा इथं काय म्हणतोय तो, डॉक्युमेंट डॉट राईट एल इज नॉट ए फंक्शन. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला जावास्क्रिप्ट मध्ये काही एरर शोधायचे असेल, आपल्या कोडमध्ये काही एरर्स आहेत का, तर आपण कन्सोलचा वापर करू शकतो. आणि एवढंच नाही, त्यांनी एवढंच नाही सांगितलं होतं, बघा इथं खाली बघा ऍट प्रिंटिंग मेथड डॉट HTML 1618, म्हणजे प्रिंटिंग मेथड डॉट HTML च्या फाईलमध्ये 16 नंबरचा रोला 18 नंबरचा कॉलमला हा एरर. जर तुम्ही इथं क्लिक केला तर तुम्हाला तुमचा कोड इथं दिसेल. हा बघा 16 नंबरच्या लाईनवर हा एल नावाचं मेथड आहे. म्हणजे तुम्ही जर कॉलम काउंट केले तर हे 18 भरते. ओके, तसं आपण इथून चेक करू शकतो. मग आपण काय केलं, इथून परत कन्सोलला गेलो कोडमध्ये आणि इथं पुन्हा डॉक्युमेंट डॉट एलन लिहिलं, कोड पुन्हा रन केला, बघा गेला एरर. आणि एवढंच नाही, तुम्हाला जर वाटलं विदाऊट स्क्रिप्ट लिहिता तुम्हाला काहीतरी कोड टेस्ट करायचा आहे, आता तुम्ही या कोडमध्ये येणार आपल्या HTML मध्ये आणि इथं आपण सगळा कोड लिहिणार, मग त्याला एक्झिक्यूट करणार, त्याच्यामध्ये आपला भरपूरसा वेळ जातो. त्यापेक्षा जर आपल्याला डायरेक्टली फक्त कोड टेस्ट करायचा असेल तसं पण आपण इथं टेस्ट करू शकतो कन्सोलमध्ये. कन्सोलमध्ये समजा आपण इथं लिहिलं जसं की 20 + 30 आला 50, समजा आपण लिहिलं 50 - 80, हे बघा -30, म्हणजे जो काय कोड आपल्याला इथं एक्झिक्यूट करायचा असेल तो आपण करू शकतो. जसं आपण समजा इथे लिहिलं 42 > 50, हे बघा फॉल्स आलं. समजा आपण लिहिलं 5 > 2 ट्रू, म्हणजे जे काही कंडिशनल स्टेटमेंट आहे आपले किंवा कॅल्सी आहे, कॅल्क्युलेटर आहे, आपण जे स्वतः इथं कोडमध्ये टाईप करून टेस्ट करतो त्यापेक्षा तुम्हाला जर काही प्रोग्राम्स असतील तुम्हाला टेस्ट करायचे असेल तर तुम्ही डायरेक्ट कन्सोलमध्ये पण करू शकतात. ऍक्च्युअली मी इथं फक्त एक उदाहरण म्हणून दाखवलं. आपण याच्यामध्ये जर आपल्याकडे बाकी सिंटॅक्स असेल, जसं आपण अजून व्हेरिएबल शिकलो नाही, व्हेरिएबल्स काय असतात, म्हणून मी तर व्हेरिएबल यूज करायचं नाही. जर आपण व्हेरिएबल्स वगैरे यूज केले तर तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण प्रोग्राम इथं एक्झिक्यूट करून बघू शकता, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या याच्यात काही एरर्स आहे का नाही. यासाठी आपण लॉग मेथडचा वापर करतो. अशा टोटल 3 मेथड आहेत प्रिंटिंगच्या. जावास्क्रिप्ट प्रिंटिंग मध्ये 3 मेथड्स आहेत. एक आहे तुमची राईट मेथड, दुसरी राईट एलन मेथड आणि तिसरी आहे लॉग मेथड. अशा भरपूर मेथड आहे, पण पुढे आपण जे शिकणार आहे त्यासाठी आपल्याला या 3 मेथड आधी लागतील, म्हणून आपण फक्त या 3 बघितल्या. आणि जसं जसं पुढे आपल्याला गरज पडेल तसं तसं आपण बाकीच्या मेथड्स पण बघत जाणार. मेथड्स पण आणि काल जे आपण 3 ऑब्जेक्ट बघितले त्याच्या रिलेटेड असे भरपूरसे ऑब्जेक्ट्स अजून आहेत, ते पण आपण बघणार पुढच्या व्हिडिओजमध्ये. जसं जसं आपल्याला गरज पडत जाईल तसं तसं आपण ते यूज करत जाणार. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्या मोबाईलला मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.